पेकरडा येथील अडाण नदीवर शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी पुलाचं बांधकाम करा. जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांना बहुजन मुक्ती पार्टीची मागणी. दारव्हा तालुक्यातील पेकरडा येथील अंदाजे 50 ते 60 शेतकऱ्यांची 70 हेक्टर शेतजमीन अडाण नदी लोकेशन यवतमाळ पलीकडे असल्यामुळे मागील अनेक वर्षांपासून शेतकरी शेती व्यवसाय करण्याकरिता त्रस्त झाले आहे. कारण पावसाळा सुरू झाला की अडाण नदीला पूर येतो आणि पूर आला की 8 ते 10 दिवस पुराचं पाणी कमी होत नाही. त्यामध्ये वारंवार धरणाचं पाणी सोडले जाते. दरवर्षी जून ते ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत नदीच्या पाण्यामुळे शेतातील कामे करण्यास नदीमधून जाता येत नाही. जाण्याचं धाडस केल्यास वाहून जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही आणि दुसऱ्या मार्गाने गेल्यास 8 ते 10 किलोमीटरचे अंतर कापावे लागत असल्यामुळे शेतांमध्ये काम करण्यास मजूर सुद्धा येत नाही. एकीकडे शेतात जाण्यासाठी 8 ते 10 किलोमीटर रस्ता पार करावा लागतो, तर शेतात गेले नाही तर शेतातील पीक, जंगलातील प्राणी, रोही, डुक्कर फस्त करतात. त्यामुळे शेती पडीक पडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शेतकरी कुटुंबाकडे उदरनिर्वाहासहही दुसरं कोणतंही साधन नसल्यामुळे शेती करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. तसेच शेती न केल्यास आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसल्यामुळे शेतात ऐल तीरावरून पलीकडे जाण्यासाठी रस्त्याची अत्यंत आवश्यकता असल्यामुळे माननीय जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ तसेच माननीय पालकमंत्री साहेब यवतमाळ यांना पेकरडा येथील अडाण नदीवर पुलाचं बांधकाम करण्याची मागणी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने विमोद विठ्ठलराव मुधाणे, बहुजन मुक्ती पार्टी लोकसभा अध्यक्ष यवतमाळ वाशिम यांनी पेकरडा येथील शेतकऱ्यांसह केली आहे. मी विमोद मुधाणे, बहुजन मुक्ती पार्टी प्रभारी दारव्हा दिग्रसनेर विधानसभा मतदारसंघ तथा लोकसभा अध्यक्ष यवतमाळ वाशिम. मी माननीय या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब तथा या जिल्ह्याचे पालकमंत्री यांना अशी मागणी करतो, गेल्या अनेक वर्षापासून पेकरडा येथील शेतकऱ्यांना रस्ता नाही आणि मी सध्या पेकरडा येथील अडाण नदीच्या काठावर उभा आहे आणि शेतकऱ्यासह उभा आहे. जे शेतकरी आहेत ते अडाण नदीच्या ऐल तीरावर आम्ही पेकरडा येथील लोक आहेत आणि पैल तीरावर त्यांची शेती आहे. या तीरावरून त्या पलीकडं जाण्यासाठी अत्यंत अडचणीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्याची मागणी आहे की या जे पेकरडा येथील शेतकऱ्यांना जे हातगाव पेंड या ठिकाणी जे शेती आहे त्या शेतीमध्ये जाण्यासाठी, शेतावर काम करण्यासाठी, शेतातील वहिवाटीसाठी, शेतातील जे पीक आहे ते आणण्यासाठी मात्र शेतकऱ्यांना पलीकडच्या काठावर जाण्यासाठी मात्र रस्ता नाही आणि या नदी पात्रावर एक मोठा पूल बांधण्यात यावा. म्हणजे शेतकऱ्यांना जर समजा नदीला पाणी असले तर 8 ते 10 किलोमीटरचं अंतर कापून शेंद्री, डोलारी आणि शेंद्री खुर्द या मार्गे शेतकऱ्यांना गोदर्श मंदिराच्या मार्गाने शेतामध्ये जावं लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना अत्यंत त्रासाचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर जूनपासून ते दिवाळीपर्यंत, नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांना अत्यंत या पाण्याचा त्रास होतो आणि वेळोवेळी नदीच्या पाण्यामध्ये धरणाचे सुद्धा, अडाण नदीच्या धरणाचे सुद्धा पाणी, दिघीमसनीच्या धरणाचे सुद्धा पाणी या नदीमध्ये सोडल्या जाते. त्यामुळे यामध्ये वाहून जाण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही आणि मोठा अपघात सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे माननीय प्रशासनाने, शासन प्रशासनाने पेकरडा येथील नागरिकांची, शेतकऱ्यांची मागणी ही मंजूर करावी आणि या अडाण नदीवर एक मोठा पूल बांधकाम करण्यात यावा अशी मागणी मी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने विमोद मुधाणे पेकरडा येथील शेतकऱ्यासह मागणी करीत आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.